अहमदनगर जिल्ह्यातील पिंपरी निर्मळ हे छोटंसं गाव सध्या महाराष्ट्रभर गाजते। त्याचं कारणही तसंच आहे। 4 दिवसांपूर्वी जमावानं एका परिवारावर हल्ला केल्याची घटना घडल्याचं समोर आलं होतं। यानंतर हे जातीय वादातून झाल्याची माहिती राज्यभर पसरली। महसूल मंत्र्यांच्या मतदारसंघात मागासवर्गीय कुटुंबावर हल्ला झाल्याच्या या वृत्ताने अख्ख्या महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले। यावेळी पिंपरी निर्मळ गावातील 2 कुटुंबांच्या घरांच्या सामानाची मोडतोड झाल्याचं समोर आलं होतं। त्यामुळे गावातील मागासवर्गीय कुटुंबासह मराठा समाजातील 71 जणांवर अॅट्रॉसिटीसह अनेक गंभीर कलमांतर्गत लोणी पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आले होते। याच्यामध्ये जवळपास 71 आरोपींवर नावानिशी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि याच्यामध्ये आरोपीमध्ये दलित म्हणजे एससी कॅटेगरीच्या लोकांचे सुद्धा आरोपी म्हणून नाव आहे। त्यामुळे दलित सुवर्ण हा असा आपल्याला म्हणता येणार। नेमका वाद कशामुळे झालेला आहे, काय कारण आहे? मागील 4 तारखेला राहता पोलीस स्टेशन हद्दीमध्ये यातील 3 फिर्यादीच्या मुलाचा आणि इतर यांचा हॉटेल साई किरण या ठिकाणी वाद झाला होता। त्याच्या कारणावरून इथे हा वाद झालेला आहे। सुरुवातीला घटनेची एक बाजू समोर आली होती, मात्र आता अख्खं गाव त्या 2 कुटुंबांविषयी तक्रार करतंय। गावात अवैध व्यवसायात त्यांचा हात असल्याचं गावातून सांगितलं जातंय। महत्त्वाचं म्हणजे याच पीडित कुटुंबातील एक युवकाने समोरील व्यक्तीला अत्यंत अश्लील भाषा वापरत शिवीगाळ केल्यानं वादाला तोंड फुटल्याचं संबंधित महिला सांगते। विशाल कोळगे नाव आहे त्याचं। तो माझ्या नातीला बोलला, माझ्या सुनाला बोलला, मला पण बोलला। आता माझं वय आहे का मला बोलायचं? हां, त्याला इतकं घाण बोलला तो, तर त्याला सुद्धा दुसऱ्याला सांगायची लाज वाटती। दलित जरी असले आमच्याकडे काय नाही का? आमचा दलितांचा संबंध इतका जवळचा आहे। अजून आम्हाला एवढा मोठा राजवाडा आहे तर एक माणूस सुद्धा अजून चक्रशब्द बोलेल नाही। आमच्या घरी इतके माणसं कामाला येत्या, आमची मुलगी चहा करील, त्यांना पाणी देईल, त्यांचं का बरं ते बोलले नाही आमच्या मुलीला? दलित नाहीत का आमच्या गावात? का आमचं गाव बिनदलितच आहे? हे कुठून आले आणि कुठून नाही, आणि आमच्या मुली बाळांचा हे करत्या, तेव्हा हे त्यांनाच पटायला पाहिजे ना। हे सरकारला सुद्धा कळायला पाहिजे, परिसर याला सुद्धा कळायला पाहिजे। हां, आमचं मान्य करायलाच तयार नाही कुणी। ते रडून गागून सांगा, त्यांना रडता येतं, आम्हाला नाही रडता येत। हे काही रडायचं गागायचं नाही, नाटक करायचं नाही। यांचे नाटकाचं करत्या, दाखवून देत्या, मग याला प्रशासन जागं होतं। तसं आपण रडती नाही, गागती नाही, आपण कोणाकडे तक्रार नेत नाही, आपल्याला आबरूचं भेव वाटतं। हां, आता मस्त परिस्थिती आहे। आम्ही रात्रभर म्हातारी बसेले, 2 पोरं घेऊन, मुलाची बायको, मुलगा माझा फरार आहे। माझ्या अख्खं गाव फरार केलं त्यांनी। 2 घरं अख्ख्या गावाला आवरले नाही, म्हणजे हे काहीतरी कुठतरी पाणी मुरतं। हे लोक हे नाही होती, दखल नाही घेते आमची। आमच्या माणसांची काही चूक नसताना आमचा मुलगा तिथं समजून सांगायला गेला होता त्याच्या आईवडिलांना, की ही क्लिप दाखवायला गेला होता का हे पहा बा तुम्ही, तुमचा मुलगा असा बोलला म्हणून। तर त्यांनी आमचे माणसं घरी आल्यावर तोडफोड करून, सांडलवण करून आमच्या मुलावर, गावातल्या लोकांवर आरोप केले। हे आरोप जर खरे असले तर त्यांनी सांगा, 400-500 माणसांनी जर 7-8 माणसांना मारलं, यांना जखम का नाही? यांना जखम आहे का काही? या सर्व घटनेची सुरुवात इथे झाली की आमच्या गावाजवळील एका हॉटेलमध्ये हे जे कोळगेचे जे काही मुले बसलेले होते त्यांच्यासोबत आणि इतरही गावातले निर्मळांचे बसलेले होते व्यक्ती, तर यांनी दारू पिल्यामुळे त्यांचे आपापसात भांडण झाले। त्यांची हॉटेलला भांडण झाले म्हणजे ते कारण त्यांनाच माहिती होतं, पण गावातनं आमच्या गावातले जे आहे सोमनाथ घोरपडे साहेब, तर ते तिथे वाद मिटवण्यासाठी गेले तिथपर्यंत। तर त्यांनी मिटवामिटवी केली, परंतु त्याच्यानंतर ते घरी आले तर कोळगेंचा जो विशाल कोळगे नावाचा जो मुलगा आहे, तर त्या मुलाने काय केले, सोमनाथ घोरपडे यांच्या एका नातेवाईकाला कॉल केला दारू पिऊन फुल, आणि सोमनाथ घोरपडे यांची आई, बहीण, मुलगी, त्यांच्या घरातल्या जेवढ्या लेडीज आहे त्यांच्याबद्दल अतिशय गलिच्छ अशा भाषेत, म्हणजे ती बोलून दाखवू नाही शकत, अशा भाषेमध्ये त्यांना शिवीगाळ केली की असं करेल तसं करेल, नाही का। ऑडिओ झालं, त्यांनी रेकॉर्ड केले आणि ते ऑडिओ पूर्ण गावामध्ये व्हायरल झाले। त्याच्यातून हा सर्व वाद
म्हणजे परिस्थिती आणखी चिघळली आणि आमच्या गावातले जे आहे जे समजदार जे माणसं आहे ते सर्व फक्त त्यांच्या घरापर्यंत हे तुमच्या मुलांनी का केले की गावातला वाद बाहेर जायला नको म्हणून ते तिथे त्यांना जाब विचारण्यासाठी गेले. परंतु त्यांनी काय केलं, ही माणसं तिथून निघाले तर त्याच्यानंतर त्यांनी स्वतःच घराची तोडफोड केली, काही असेल म्हणजे सगळं नुकसान केलं आणि पोलीस स्टेशनला जाऊन ॲट्रॉसिटीची त्यांनी तिथे कंप्लेंट दाखल केली. पण मी असं सांगू इच्छिते की आमच्या गावात म्हणजे बरेच पिढ्यानपिढ्या आहे जे दलित कुटुंब आहे आम्ही सर्व एकोप्याने राहतो, एकमेकांसोबत सण उत्सव साजरे करतो, एकमेकांच्या घरी जातो, अगदी घरातल्यासारखे आम्ही राहतो. तर जातीभेदाचा इथं काही विषयच येत नाही असं मला तरी वाटतं आणि म्हणजे एकत्र राहत असतो. परंतु अचानकच हे सर्व वाद एवढा चिघळला, याला जातीय रंग देण्यात येत आहे. संबंधित कुटुंबाला वाटलं असेल की त्यांच्या मुलाची चूक आहे, परंतु त्यांनी त्यांच्या मुलाला जाब विचारण्याच्या ऐवजी त्यांनी उलटे म्हणजे आमच्यावरतीच ॲट्रॉसिटी, आमचे जे काही लोक आहे त्यांच्यावरती ॲट्रॉसिटीची कंप्लेंट दाखल केली. गावात मागासवर्गीय आणि सवर्ण असा वर्षानुवर्षे ऋणानुबंध आहे. सणासुदीला दोन्ही समाजातील लोक एकत्र असतात. पिढ्यानपिढ्या गावात राहणारा मागासवर्गीय परिवार देखील गावासोबत असल्याचं महसूल मंत्री विखे पाटलांच्या दौऱ्यावेळी स्पष्ट झालं होतं. पप्पू कोळगेंनी त्यांनी मला दमबाजी केली, मला गचंडी धरून खाली पाडलं, माझ्या नवऱ्याला बी म्हणे जीवच मारण्याची धमकी दिली. माझ्या लहान लहान मुलं शाळेत चालले ना तर त्यांच्या अंगावर कुत्रे सोडी द्या, एवढंच सांगायचं. आणि कोळगे कुटुंबापासून माझ्या सगळ्या परिवाराला धोका आहे. त्यातच आता मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसी एल्गार सभेत केलेल्या कथित वक्तव्यामुळे गावात दोन्ही समाजात दरी पडत असल्यानं शेकडो महिला पुरुषांनी थेट शिर्डी उपविभागीय पोलीस कार्यालयासमोर ठिय्या देत भुजबळांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. तब्बल 5 तास प्रतीक्षा केल्यानंतर अखेर पोलिसांनी भुजबळांविरोधातील तक्रार अर्ज स्वीकारलाय. इकडून गेले का त्या पोलीसची गाडी आली, तिकडून गेले का पोलीसची गाडी आली, याला उचलून नेऊ त्याला उचलून नेऊ, असं काहीच तिथं घडलेलं काय एवढं उचलून न्यायला. काहीच गोंधळ जातीवादीचा याचा त्याचा काहीच झालं नाही. किरकोळ भांडण धाब्यावर मुलीवरून झालेलं येते, त्याच्यामुळं गावात त्या असं ही परिस्थिती घडलेली. मग आमची लेखबाळ जर असती तर आम्ही पण म्हणजे काहीतरी हे केलं असतं. आम्ही मागासवर्गीय गावातील जे घोरपडे प्रकरण यांनी त्या कोळगे कुटुंबावर अन्याय केलेला आहे. तर वास्तविक पाहता तो अन्याय झालेला नाही आहे. तिथे विचारण्यासाठी गेले होते काय झालं काय नाही यासाठी. तर ते भुजबळ साहेबांना काही गोष्टी माहीत नाही तिथं काय खरी परिस्थिती काय. जर त्यांच्यावर खरंच अन्याय झाला असता तर आमच्यासोबत ST महिला आल्या नसत्या, ST माणसं पण आले नसते. आम्ही सगळ्या पिंपरी निर्मळ गावामध्ये आम्ही सर्व गुणगोविंदाने राहतो आणि चुकीची काहीतरी माहिती व्हायरल होते. सर त्यांनी एक वक्तव्य केलं की त्यांचं जे वक्तव्य आहे ते वक्तव्य 2 जातींमध्ये द्वेष निर्माण होण्यास सुरुवात झालेली आहे. गावातलं वातावरण त्याच्यामुळे दहशतीचं झालं आहे. गावातलंच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातलं वातावरण याच्यामुळे दूषित होत आहे. तर त्या विरोधात आम्ही कंप्लेंट देण्यासाठी इथे शिर्डी पोलीस स्टेशनला दुपारी 2 वाजेपासून बसलेले आहे. आमच्या ज्या सर्व महिला बंधू ज्या भगिनी आहेत आमच्या, त्या दुपारपासून पाण्याचा एक घोट न पिता अन्न न खाता इथं बसला आहे की म्हणजे हे सर्व आमची रीतसर आमची कंप्लेंट घ्या. परंतु इथे आम्हाला दुपारपासून ताट करत ठेवलेलं आहे. दुपारी आम्हाला असं सांगितलेलं होतं की आम्ही तुमची कंप्लेंट घेऊ, पण जसं आम्ही छगन भुजबळ साहेबांचं नाव यात घेतलं तर पोलिसांनी कंप्लेंट घेण्यात नकार दिला. आता इन्चार्ज येत आहे, ते म्हणत आहे की लोणी पोलीस स्टेशनचे इन्चार्ज इथे येत आहे, परंतु दुपारपासून आम्ही इथे उन्हामध्ये ताट करत बसलेलो आहे. तर गावात शांतता राहावी, अफवा पसरू नये, तणाव निर्माण होईल असं वर्तन कोणी करू नये असं आवाहन SP 24 तास सर्व समाज बांधवांना करत असून गाव आपलं आहे, गावातील माणसं आपलीच आहेत, सलोखा कायम ठेवा. ब्युरो रिपोर्ट SP 24 तास पिंपरी निर्मळ राहता.